अनुसूचित जातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण करण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सध्या वातावरण तापलंय। आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत समान पद्धतीने पोहोचलेला नसल्याचा दावा करत मातंग समाजाकडून स्वतंत्र उपवर्गीकरणाची मागणी केली जाते। यासाठी राज्यभर आंदोलन आणि मोर्चे काढले जात आहेत, तर दुसरीकडे महार, बौद्ध आणि चर्मकार समाजातील विविध संघटनांनी या मागणीला तीव्र विरोध दर्शवलाय। उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींची एकजूट धोक्यात येईल आणि आरक्षण व्यवस्थेलाच कमकुवत करण्याचा प्रयत्न होईल असा आरोप या संघटनांकडून केला जातोय। या वादात आता ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी ही भूमिका घेत उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ होणाऱ्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय। आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे, ऐकूयात आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत। माझ्यासोबत गुणरत्न सदावर्ते जे आहेत, उद्या एक भव्य मोर्चा निघाला आहे, त्यांची काय भूमिका आहे ते आपण जाणून घ्या। सर, काय सांगाल, तुमची काय भूमिका आहे उद्याचा जो भव्य मोर्चाबद्दल? बघा, समाज आहे आणि 59 एकूण अनुसूचित जातीतले जे जाती आहेत त्या सगळ्या मिळून ते उद्याचा जे आहे आपलं प्रदर्शन करण्यासाठी स्वयंस्फूर्तीनं येत आहेत। त्याच्यामध्ये म्हणजे माननीय महाराष्ट्रातले जे अनुसूचित जातीचे आमदार आहेत ते सुद्धा आहेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही एक लोकांची व्यक्त होण्याची प्रक्रिया आहे आणि लोकशाहीमध्ये हे दिलेलं अस्त्र आहे आणि हे सुद्धा महत्त्वाचं आहे की ह्या प्रकरणामध्ये उपवर्गीकरणाच्या नावाखाली कुणीही राजकारण करू नये, कारण शेवटी मातंग हे सुद्धा आमचेच बांधव आहेत, बौद्धसुद्धा बांधव आहेत। राजा प्रसन्नजीत हे मातंग होते पण अगोदर बौद्ध झाले आणि लक्षात ठेवा, जेव्हा ही एवढी मोठी म्हणजे भावनिक एकमेकांच्या सोबत असलेली ही नाळ आहे, ही नाळ सगळी लक्षात घेता आपण आज बघितलं तर फार ह्या प्रकरणावर उपवर्गीकरणाच्या नावाखाली गलिच्छ राजकारण पाहायला मिळत आहे। जसं की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 महिन्याच्या अगोदरच 9 महिन्याच्या अगोदरच सांगून टाकलं की उपवर्गीकरण कसं देणार आहे म्हणजे मागच्या कालावधीमध्ये। माझं हे म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेब आमच्या 59 समाजासाठी देशामध्ये सन्माननीय खासदार आहेत, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे असतील, राज्यामध्ये आमच्या खासदार आहेत समाजाचे, राज्यामध्ये आमदार आहेत 59 जातीचे। समाज ठरवेल ना, अनुसूचित जातीचा आयोग ठरवेल की वर्गीकरण देणं आवश्यक आहे, नाही देणं आवश्यक आहे, कायदेशीर आवश्यक आहे, कायदेशीर आवश्यक नाही। कोणत्याही म्हणजे कायदा न बनता कशासाठी एवढी घाई करण्यामागचा उद्देश काय? राजकारण, बौद्धांपासून मातंगांना तोडणे, असं म्हणजे ज्या प्रकारे एकनाथ शिंदे साहेब लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे व्यक्त झाले त्याच्यातून अत्यंत म्हणजे दुःख होतं आहे। त्याचबरोबर जेव्हा 59 जातीतले आमदार भेटायला जातात तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा बघा तुम्ही। मला म्हणायचं नाही, आमच्या गुराखी भाषेमध्ये 12 वाजले काय चेहरा तोंडावर म्हणतात, तसं 12 वाजल्यासारखा यांचा चेहरा आहे। वाटतंय का एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर हसू दिसतंय का? एकनाथ शिंदे साहेबांमध्ये थोडा असं म्हणजे कसं असतं की उपमुख्यमंत्री म्हणजे जिवंतपणा दिसतंय का? हे सगळं कशासाठी? आणि मग एका बाजूला तुम्ही म्हणता की म्हणजे बौद्ध तत्त्वज्ञान सांगता तुम्ही ठाण्यामध्ये, पण कल्याणमध्ये मात्र बौद्ध भिक्षूंसोबत काय करता तुम्ही हे आपण उघड्या डोळ्यांनी बघितलं। काय करता आपण? काय झालं आपल्या कल्याण ठाणेमध्ये? बौद्ध भिक्षूंना आज म्हणजे जगामध्ये ते क्लिप्स व्हायरल होत आहेत, ते बांगलादेशी नाहीत, बौद्ध आहेत, ते पाकिस्तानी नाहीत, ते रोहिंगे नाहीत, हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधान आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे सगळे आम्ही वैचारिक वारस आहोत। आमच्या वारसांना चिखलाच्या टिरीची गरज नाही। आमच्यामध्ये डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, अभ्यासक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, विद्वान आहेत, सायंटिस्ट आहेत, संविधान विशेषज्ञ आहेत आणि आम्ही अन्याय करणार नाहीत। आणि मातंग समाजनी सुद्धा असं लक्षात घेऊ नये की कोणी त्यांच्यावर अन्याय करेल किंवा बौद्ध समाजाने लक्षात घेऊ नये की कोणी त्यांच्यावर अन्याय करू शकेल। त्यामुळे ह्याच्यामध्ये जे राजकारण करण्याचा जो घाट आहे तो घाट याच्यातला दुःखाचा भाग आहे। कारण
काहीच नसताना राज्यपालांचे अधिकार आर्टिकल 309 खाली आहेत. ते अधिकार म्हणजे अधिकार न वापरताच आपण असं करून टाकत आहोत. एकनाथ शिंदे साहेबांची सवय आहे, कागद वाचायचं आणि बोलायचं. कोणी मग परत म्हणायचं की ते लिहून आलं होतं. मग ह्या सगळ्या गोष्टींना आमचं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारच्या राजकारणामध्ये गुंतून समाजाला, दोन्ही समाजाला किंवा 59 समाजाला त्रास देण्याचं कारण नाही. कारण आपण जरंगे बघितला, त्याच्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी बघितला. तशा प्रकारचं राजकारण एकनाथ शिंदे साहेब इथं आम्ही होऊ देणार नाहीत. आम्ही प्रज्ञा करुणा आम्हाला माहिती आहे आणि त्या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये मातंग भाऊ असतील, बौद्ध भाऊ असतील किंवा 59 जातीतले भाऊ असतील, सर्वोच्च न्यायालयाचे एक निवाडा नाही एकनाथ शिंदे साहेब, 92 वाचावं लागते. त्याच्यासाठी इंदिरा सहानी वाचावी लागते एकनाथ शिंदे साहेब. त्याच्यासाठी जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य वाचावं लागते. त्याच्यासाठी 105वी भारताची घटनादुरुस्ती वाचावी लागते एकनाथ शिंदे साहेब. तर खूप हे ना एकनाथ शिंदे साहब क्या बोलूं, एक कागज के ऊपर सब नहीं है. एकनाथ शिंदे साहब बहुत इसके लिए चिंतन की जरूरत होती है. आणि त्यामुळं मला हे म्हणायचं, उद्या 30 तारखेला आमचा समाज येत आहे. म्हणजे समाज म्हणजे एका जातीची लोक नाही आहेत, 59 जातीची. त्यावेळेस काहीतरी आक्रमकता जसं जरंग्याच्या आंदोलनात आली आणि तिथे म्हणजे अघटित काही घडू नये, त्यासाठी आम्ही प्रिकॉशनरी मेजर म्हणून आमचे म्हणणं आहे की उद्या जर काय अघटित काय घडवायचा प्रयत्न केला तर याला जिम्मेदार फक्त एकनाथ शिंदे साहेब राहतील. सर काय सांगा तुम्ही, ज्या प्रकारे उद्या मोर्चा होणार आहे, किती लोकांचा सहभाग असू शकतो आणि तुम्ही स्वतःही सहभागी होणार आहात का? बघा, मला तर असं वाटतंय की बघा, हे काही गाड्या करून आणलेली माणसं नसतात. आंबेडकरवादी माणसं ही स्वतःची चटणी रोटी आणि स्वतःची व्यवस्था करून आलेली असतात. आणि त्यामुळं उद्या स्वस्फूर्तीनं, कारण हे काही एकाचा अरेंज्ड विषय नाही आहे, हा समाजाचा विषय आहे. त्यामुळे सगळेच लोक येतील. येण्याबद्दल बिलकुल कोणाची म्हणजे हरकत का असण्याचं काही कारणच नाही. आणि त्यामुळं ते उद्याची जी कॉन्टेम्प्ट ऑफ पॉप्युलेशन सांगणं उद्या उपस्थितीच्या बाबतीमध्ये, म्हणजे आकडा सांगणं मला म्हणजे तेवढं शक्य नाही, परंतु जास्तीत जास्त लोक येतील. आणि मी त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माणूस आहे, तिथे जन्मलेला माणूस आहे. आणि त्याच्यामुळे भीमजयंती हीच दिवाळी मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. भारतीय संविधान सर्वी मानणाऱ्यापैकी आहे. संविधानाचा अभ्यासक आहे, डॉक्टरेट माणूस आहे. त्याच्यामुळं माझी नैतिक जिम्मेदारी आहे की उद्या जेवढे काही संख्येने येतील, कायदेशीरदृष्ट्या काही मदत लागली तर त्याच्यासाठी आहे. कारण माझा स्वभाव आपण बघितला असेल की स्टेजवर जाऊन भाषण देऊन किंवा स्टेजवर जाऊन मला कोणीतरी म्हणजे कवर करावं, त्याच्यासाठी माझा जन्म नाही. माझा जन्म समाजाला कायदेशीर बळ देणं एवढा आहे. तर हे होते सदावर्तेजी. आपण पाहू शकतो की उद्याचा जो मोर्चा आहे तो एक वेगळा वळण घेण्याचेही दिसेल आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया.